अपनी प्रॉपर्टी नंबर 7 हो गया, लास्ट प्रॉपर्टी नंबर 7, इंटीग्रेशन ऑफ फ्रॉम -a to a f of x dx equal to integration from 0 to a f of x dx if f of x is an even function, otherwise 0 if f of x is an odd function, तर आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर बघा काय दिलं रे, इंटिग्रेशन फ्रॉम -a to a f of x dx equal to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx. कुठल्या केस मध्ये, इफ गिवन फंक्शन इज इवन फंक्शन, आणि 0 कधी येतं, इफ गिवन फंक्शन इज ऑड फंक्शन. तर तुम्हाला मी इथे डेफिनेशन सांगतो इवन फंक्शनची आणि ऑड फंक्शनची. तर इवन फंक्शन आपण कशाला म्हणतो, जर x ला आपण -x ने रिप्लेस केलं आणि इक्वेशन अनचेंज राहिलं, मीन्स इक्वेशन इज रिमेन्स अनचेंज. इफ f of -x is plus f of x, then the given function is called as even function. ही झाली इवन फंक्शनची. ऑड फंक्शनची डेफिनेशन बघा, इफ we put x equal to -x or replace x by -x, then we get minus f of x, then the given function is called as odd function. बघा परत एकदा डेफिनेशन सांगतो. The given function is called as even function if f of -x equal to f of x, means equation remains unchanged. If x is the given function is called as odd function when f of -x equal to -f of x, means equation मध्ये मायनसचा डिफरन्स येतो इथं, लक्षात ठेवा. आता मग काय घेऊया, LHS, स्टार्ट विथ LHS. मग याचं प्रूफ बघूया आपण. LHS काय दिली, इंटिग्रेशन फ्रॉम, त्याला काय कन्सिडर करूया, लेट आय. LHS काय दिली आहे, इंटिग्रेशन फ्रॉम -a to a f of x dx. म्हणजे त्याला कसं लिहू शकतो आपण, ते स्प्लिट करू शकतो ना, a to b f of x dx. यूज प्रॉपर्टी नंबर 3, कारण की इथं आपल्याला इवन ऑड फंक्शन ओळखता आलं पाहिजे. मग a to b f of x dx is same as integration from a to c f of x dx plus integration from c to b f of x dx. तर आपल्याला प्रॉपर्टी नंबर 3 यूज केली पाहिजे. म्हणजे कशी रे, इंटिग्रेशन फ्रॉम -a to 0, आता -a to a नाही येणार, काही -a to 0 f of x dx plus 0 to a f of x dx. बरोबर, आपला म्हणजे लेट आय ला काय कन्सिडर करूया, i1 i प्लस हा एज इट इज हियर 0 to a f of x dx. याला म्हणूया 1, म्हणूया i1. लेट i इक्वल टू, फर्स्ट इंटिग्रेशन म्हणून i1 कन्सिडर केलं, सेकंड इंटिग्रेशन आपण एज इट इज घेतलं. आता i1 सॉल्व करूया. लेट i1 इक्वल टू, आणि याला म्हणूया स्टेप नंबर 1. बघा स्टेप नंबर 1 काय केलं आपण, लिमिट स्प्लिट केलं, बरोबर. आणि याला फर्स्ट इंटिग्रेशन ला i1 कन्सिडर केलं, सेकंड इंटिग्रेशन एज इट इज वेअर i1 इक्वल टू आणि मायनस a to 0 minus of a to 0 f of x dx.
त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. बरोबर. मग काय पुट करूया सबस्टिट्यूशन मेथडने, कारण की आपल्याला इव्हन फंक्शन असू दे किंवा ऑड फंक्शन x ला कशाने रिप्लेस करावं लागतं दोन्ही केस मध्ये -x ने. म्हणजेच इथं काय पुट करूया स्टेप 2 इज स्टेप 1 नंतर ही स्टेप 2 इज पुट x इक्वल टू -t पुट करूया आपण x इक्वल टू -t. म्हणजेच काय पुट x इक्वल टू -t. मग ह्याला डिफरन्शिएट करा. काय x 1 dt/dx आहे तो इकडे dx झाला. बरोबर. म्हणजे dx होऊन जाईल -dt. आता सबस्टिट्यूशन मेथड यूज केली लिमिटची व्हॅल्यू चेंज होईल म्हणून इथे मी नोट लिहून देतो बघा. व्हेन सबस्टिट्यूशन मेथड इज यूज्ड कुठल्या मेथड डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये व्हेन सबस्टिट्यूशन मेथड इज यूज्ड when substitution method is used then value of limits gets changed. Then value of limits gets changed in definite integral. When substitution method is used then value of limits gets changed. when आता बघा हे झालं x लिमिट आपल्याला फाइंड करायचे t साठी. मग when x इक्वल टू लोअर लिमिट पुट करूया पहिल्यांदा -a देन पुट करा जिथं आपण पुट म्हणले तिथं x जर आपण -a पुट केला तर इक्वल टू मिळेल -t. दिस इंप्लाइज a इक्वल टू t. माइनस माइनस कॅन्सल होईल. when अप्पर लिमिट पुट करूया when x इक्वल टू अप्पर लिमिट काय आहे 0. when x इक्वल टू 0 then पुट करायची व्हॅल्यू 0 इक्वल टू -t. म्हणजेच मायनस साइन LHS ला शिफ्ट केलं तर -0 इक्वल टू t म्हणजे दिस इंप्लाइज 0 इक्वल टू t. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये. म्हणजेच व्हॉट इज स्टेप नंबर 3 इज अरे स्टेप 3 इज then integral 2 becomes म्हणजेच I1 becomes. आता जे -a to 0 आहे -a to 0 फ्लो बघा कसा आहे इंटिग्रलचा -a to 0 becomes a to 0 आता f of x काय रे पुट करतोय आपण पुट x इक्वल टू अरे -t म्हणजे x ला रिप्लेस केलं -t आणि dx becomes -dt of dt. आता हे मायनस साइन आपण पुढे गेल्या म्हणजे a to 0 f of -t dt. बरोबर. मग आपल्याला आपण एक पहिलीच प्रॉपर्टी बघितली तर आपल्याला मायनसचं प्लस करायचं म्हणजे a to b f of l dx काय असतो मायनस ऑफ b to a f of x dx. साइन चेंज करायचं असेल आपल्याला तर काय करतो आपण अप्परला लोअर बनवतो लोअरला अप्पर. आता इथे ऑलरेडी मायनस आहे म्हणजेच काय होईल अप्परला लोअर बनवूया आणि लोअरला अप्पर बनवूया f of -t dt. बरोबर. मग हे डेफिनेट इंटिग्रल आहे इनव्हेरियंट ऑफ पॅरामीटर आहे. बरोबर. म्हणजेच प्रॉपर्टी यूज सेकंड यूज करूया म्हणजे जर a to b f of x dx इंटिग्रेट केलं आणि इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of t dt इंटिग्रेट केलं आपण दोघांचं इंटिग्रेशन फाइंड केलं तर व्हॅल्यू काय मिळते सेम बिकॉज डेफिनेट इंटिग्रल इज इनव्हेरियंट ऑफ पॅरामीटर. जरी पॅरामीटर चेंज केला लिमिट सेम असेल तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू सेम राहते फरक पडत नाही. म्हणजे काय येईल तर 0 to a रिप्लेस x बाय t बाय x म्हणजे f of -x dx f of -x dx. ही मिळाला I1. आता स्टेप नंबर 4 काय म्हणूया स्टेप नंबर 4 इज आपल्याला I फाइंड करायचे I
हम पुट करूया 1 मध्ये, पुट करूया 1 मध्ये, म्हणजेच पुट I1 in 1, put I1 in 1, म्हणजेच फायनली we get I. काय येते I1 is, I1 is integration from a to 0 to a, integration from 0 to a f of minus x dx plus I2 as it is integration from 0 to a f of x dx, 0 to a f of x dx, याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आणि I काय रे आपला, I ला आपण रिप्लेस करूया कशाने, अरे I कोण आहे, इंटिग्रेशन फ्रॉम मायनस a टू 0, इंटिग्रेशन फ्रॉम मायनस a टू 0, म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम मायनस a टू 0 f of x dx, हे व्हॅल्यू पुट केल्या बरोबर. मग याच्यात आता आपल्याला पहिली केस बघावी लागणार आहे, इव्हन फंक्शन. तर पहिली केस बघावी लागणार आहे when f of x is an even function. काय म्हणूया आपण, केस नंबर 1.